नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आशास किचन मध्ये। चला तर मी बनवणार आहे रशी पातोड। हे बेसन घेतलेलं 1 कप आणि 2 कांदे छोटे छोटे मीडियम साइजचे, मिरच्या 5-6 आणि अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर। हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून, आणि हे हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला काढून घेते। हे थोडं जाडसर दळून घ्यायचंय मिक्सरला। पाहू शकता तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, थोडं जाडच आहे, जास्त बारीक नाही केलेलं आहे। हे आपण साइडला ठेवून देऊया। आणि हे रशी पातोळीसाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ 1 कप, ते याच्यात आपल्याला टाकायचं आहे टोपामध्ये, आणि पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी असं हे तयार करून घेतलेलं आहे रशी पातोळीसाठी चण्याचं पीठ। असं केल्याने याच्यात पिठाच्या गाठी वगैरे राहत नाहीत। तर याच्यात मी काय मीठ आणि हळद वगैरे काही टाकलेलं नाही आहे, तर आपण फोडणीला टाकणार आहे। या पद्धतीने असं करून घेतलेलं आहे। चला त्याची फोडणी टाकूया। चला तर सुरुवात करूया। ह्या कढईमध्ये मी कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे, तर याच्यातच मी फोडणी घालणार आहे। अर्धा 1 चम्मच तेल टाकायचं आहे, 1 चम्मच जिरा, आणि मिरची वाटून, लसूण आणि मिरची वाटून घेतलेलं ते टाकायचं आहे। तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं तुमच्या तिखटेनुसार, आवडीनुसार। हळद टाकते अर्धा चम्मच, फक्त रशी पातोळीसाठी वड्या बनवते ना त्याच्यासाठीच मीठ टाकणार आहे, बाकी भाजीचं आपण कालवणाचं नंतर घालूया। हे चांगलं भाजून घ्यायचंय। मसाला भाजून झालेला आहे। कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, धुवून साफ करून, ती घालते। आणि याच्यामध्ये आता हे ओतायचं आपल्याला बेसन पिठाचं बॅटर। आणि एकसारखं ढवळून घ्यायचंय। पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, हे बघा असं ढवळून घेतल्याने हे बेसन तयार होते पातोळ्यासाठी। या पाण्यामध्ये बेसन चण्याचं पीठ डायरेक्ट टाकून त्याच्या गाठी राहतात, असं टाकल्याने गाठी बनत नाही त्याच्या। तर हे आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। पाहू शकता मस्त तयार झालेलं आहे पातोळ्याचं मिश्रण। गॅस बंद करून घेऊया आणि हे ताटात ओतायचंय। ताटाला तेल लावून घ्यायचंय थोडंसं, आणि हे मिश्रण याच्यात टाकायचंय। या पद्धतीने आपल्याला ताटामध्ये ओतून घेतलं आणि सगळं प्लेटमध्ये एकसारखं करून घेतलेलं आहे। तुम्ही हेच कच्च्या पिठाचं चण्याचं पीठ मळून त्याच्यात मसाले टाकून त्याची एक जाडसर चपाती लाटून ते कट करून तशाही बनवू शकता आणि अशाही बनवू शकता। या खूप छान लागतात अशा वड्या। याच अशाच पद्धतीच्या वड्या पितृपक्ष चालू असतं, पित्राला हे जेवणासाठी त्या वड्या बनवतात अशा पद्धतीच्या। चला तर आपण हे थंड व्हायला ठेवून देऊया आणि रशाचं तयारी करूया। चला तर हे मी मिरच्या वाटलेल्या याच्यातच मसाला वाटून घेणार आहे कालवणाचा। पहिलं तर खोबरं वाटते मी, सुकं खोबरं घेतलेलं आहे। एकत्र वाटलं तर मग ते वाटत नाही, मिक्सरमध्ये बारीक होत नाही लवकर। तर पहिलं आपण खोबरं वाटून घेऊया। चला तर हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मी, पाणी नाही टाकलेलं, असंच पावडर करून घेतली। आणि आता आपण याच्यामध्ये कांदा मिरची वाटून घेऊया। कोथिंबीर पण याच्यातच वाटायचं आहे। लागलंच तर पाणी घालूया थोडंसं, नाही घातलं तरी असंच होईल तर पाहूया आपण। थोडंसं पाणी घालूया, पाण्याची गरज आहे त्याला, थोडंसं घातलं तर बारीक दळलं जाईल। थोडंसं टाकते, बारीक दळून घ्यायचंय। पाहू शकता तुम्ही कसं बारीक दळून घेतलेलं आहे, थोडंसंच पाणी घातलेलं। चला तर आपण कालवण बनवायला घेऊया।
गरम झालेली आपली, तेल टाकते 2 चम्मच. तेल गरम झालंय आपलं. जिरा 1 चम्मच, कढीपत्ता, हळद, 1 चम्मच धना पावडर, कलरसाठी लाल तिखट थोडंसं, कांदा लसूण मसाला आणि हा घरगुती घाटी मसाला. हा 2 चम्मच घालणार आहे. याच्यात सगळे गरम मसाले आहेत. तळायला नाही पाहिजे, लक्ष द्यायचं. थोडं भाजून घेतलं तर एक टेस्ट लागते मस्त. आणि हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे. काळ्या मसाल्याचं कालवण तयार होतं हे रशी पातोळ्याचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चला, तर मसाला मस्त आपला भाजलेला आहे. आणि आपण रशासाठी पाणी टाकूया. मिक्सरच्या भांड्यात मसाल्याच्यात याच्यात थोडंसं पाणी घालून हे करून धुवून घेतलेलं आहे, मिसळून. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तसं करायचं आहे. थोडं पातळच ठेवायचं, म्हणजे वड्या टाकल्याच्या नंतर शिजल्यावर थोडं घट्ट होऊन जातं. चवीनुसार मीठ, तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त करू शकता. आणि आता हा रसा आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ते पातोळ्या याच्यात टाकून द्यायचे. चला, तर मग मी रसा शिजतोय आपला कालवण, तोपर्यंत हे थंड झालेलं आहे. हे कट करून घेऊया, याच्या वड्या करून घेऊया. तुम्हाला जशी साईज पाहिजे छोटी मोठी करायची. एकसारख्या कट करून घ्यायच्यात आपल्याला या. शकतं कसं आपोआप ताटाला सोडतंय मिश्रण, पूर्णपणे थंड झालेल्या. आणि अशा वड्या करून घ्यायच्या त्या पद्धतीने. या रशामध्ये जास्त शिजवायच्या नाही, कारण आपण पहिले हे शिजवून घेतलेलं आहे. जर कच्च्या पिठाच्या आपण चपाती लाटून करतो तेव्हा रशात शिजवल्या तर चालतात. तर ह्या थोड्याच आपण रसा शिजून घेणार आणि त्याच्यानंतर ते टाकणार. पाहू शकता तुम्ही, रसा आपला मस्त शिजलेला आहे आणि तरी पण आलेली आहे. हे बघा, मस्त तरी सुटलेली आहे. आता आपण याच्यामध्ये या पातोळ्या टाकून घेऊया. या पातोळ्या अशाच फ्राय करून खाल्ल्या तरी खूप टेस्टी लागतात आणि अशा पण खायला खूप मस्त गावठी पद्धत. सगळ्या वड्या याच्यात टाकून घेतलेल्या आहेत मस्त. आणि हे थोडा वेळ आपण शिजवून घेऊया. एक उकळी काढली की बंद करायचं आहे गॅस. खूप टेस्टी आणि असं झणझणीत रशी पातोळ्याचं कालवण होतं हे. पाहू शकता तुम्ही कसली मस्त तरी आलेली आहे काळ्या मसाल्याचं कालवण. चला, तर आपलं कालवण 5 मिनिटं थोडं शिजवून घेतलेलं आहे. पातोळ्या बरोबर शिजलेलं आहे कालवण, तयार झालेलं आहे. मस्त अशी तरी पण आलेली आहे. गॅस बंद करते. कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरून घेतली आहे मस्त. सो आपलं रशी पातोळ्याचं कालवण तयार झालेलं आहे. खूप छान आणि टेस्टी, खमंग, अगदी मटणासारखं, चिकन मटणासारखं कालवण लागतं हे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.